नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, बहिणींनो. तर आज रात्रीचा ब्लॉग करतोय. म्हणजे उद्या सकाळचं तर दिसणारच आहे, म्हणजे सकाळचं दिसणारच आहे. पण आता रात्री असंच फेरफटका मारायला आलेलो आणि बोललो की या ज्या आपल्या कोंबड्या आहेत त्याच्यामधलं हा लास्ट पहिले दोन आहेत ना एक कोंबडी आणि एक कोंबडा. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा कोंबडा आणि त्याच्या बाजूची कोंबडी. तर ती बोललो पिंजऱ्यात आपल्या काढून ठेवतो तिकडच्या, कारण कसे कस्टमर येतात त्याच्यामुळे मग पकडताना नाके नव्हे ते, त्याच्यामुळं आता हे आपण पकडून ठेवतो आहे. आणि दुसरी गोष्ट की ही जी पहिली फर्स्टवाली पांढरी कोंबडी आहे ना, आता कुणाच्याच माहिती नाही, पण फर्स्टवाली पांढरी कोंबडी आपली मागाशी तिथे होती दुपारी. तर मला वाटलं अंडं देत असेल. तर दुपारी आता कोणी दिले काय माहिती, पण अंडं इथे होतं त्या जाळीच्या इथे. आणि हे बघा, अंडं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे अंडं आहे. आणि आपल्या फार्म हाऊसमध्ये फर्स्ट टाईम अंडा दिले कोंबडीने. बाकी आपण सेलच करत होतो, पण आता नाही. आता आपण या कोंबड्या ठेवणार आहे 4, बाकीच्या आपण सेल आउट आणि घेऊन देऊन असं करणार आहे, म्हणजे घ्यायच्या आणि विकायच्या असं. तर ठीक आहे, आता या दोघांना झाकतो, तुम्हाला दाखवतो. तर यांना पकडतो मित्रांनो. या दोघांना आपण पकडले आणि या जाळीत टाकलं आहे. तर आता या ज्या पिल्लांसोबत, या 4 पिल्ले आहेत आपली, त्यांच्यासोबत राहतील, बसतील. कारण ह्यांना का पकडले, कारण कस्टमर येतात, मग पकडायला सोपं जात नाही, खूप हार्ड जातं, कारण हे लवकर भेटत नाहीत. आणि हा गावठी आहे आणि हा बॉयलर आणि गावठी मिक्स कोंबडी आहे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. सो ठीक आहे, आता आपला जो अंडा भेटला आहे आपल्याला, तो आता घरी घेऊन जाऊया, त्याला घरी ठेवूया आणि उद्या परत एका अंड्याच्या शोधात आपण येऊ. इकडे उडी मारली कोणीतरी, बघूया. नाही तर ठीक आहे, उड्या मारतात असो. तर आता अंडा नेऊया आपण घरी आणि आता तुम्हाला उद्या भेटतो, म्हणजे व्हिडिओमध्ये लगेच भेटेल आणि असं खरंमध्ये उद्या भेटेल. सो ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो. तर कालचं तुम्ही म्हणजे नाईटचं बघितलंच असाल. तर आता हे बघा, ही कोंबडी इथे आहे, हे बघा. तर कोंबडीने अंडा घातलं आहे आजसुद्धा, म्हणजे काल रात्री आपण बघितलं ना, आज सकाळी हे बघा इथे अंडा घालते ते. तर आता जस्ट आलो आणि आता बघितलं तर अंडा इथे घातलेला आहे. तर ती ही आहे. आणि आता बाकीचे अपडेट तुम्हाला नंतरला देतो. तर आता या सगळ्या कोंबड्यांना आपण खाणं टाकलं आहे बघा. इथे गहू टाकलेत भरपूर आणि बाकीकडे पण टाकलेत. तर बदक आता पाण्यासाठी तिकडे आहेत आणि ही टाकी आपण खाली करत लावली आता. तर आता होते स्पीडला खाली पटापट. तर ती पण पूर्ण खाली करून झाली की ही खाली करायची आपल्याला, कारण पाणी खूप ब्लर झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ती खाली करायची आहे. आणि नंतरला आपल्याला ही टाकीसुद्धा भरायची आहे. तर आता बघूया कसं शक्य होतं तिला भरायला, कारण यात आपल्याला सोडायचे होते गोल्डफिश. आणि हा पॉन्ड मोठा असल्या कारणाने ज्यात गोल्डफिश पटपट वाढतील सुद्धा. तर आपल्याला गोल्डफिश सोडायचे होते ते वाले. आणि पाणी मग नंतर हळूहळू फिल केलं असतं. तर थोडं जरी पाणी फिल झालं नाही यात, तर आपण यात गोल्डफिश सोडून टाकू. आणि ही एक कोंबडी इथे आहे, ह्या दोन इथे आहेत. तर आम्ही गेलेलो मगाशी बाहेर, जेव्हा तुम्हाला अंडे दाखवलं त्याच्या आधी आम्ही गेलेलो बाहेर. पण नंतरला आम्हाला सांगितलं की लवकर या, एक आपल्या म्हणजे पिल्लांची जी कोंबडी आहे त्याच्यामधला एक पिल्लू आणि ह्या कोंबडींमधला एक कोंबडी गेले. तर आम्ही आल्यानंतर सगळ्या कोंबड्या आम्ही बघितलं, मोजल्या, इथे एक होती आणि त्या बांबूचा बेट आहे आपल्या तिकडे एक 3 होत्या. तर 4च्या 4 सगळ्या आपल्या होत्या. मग ते कुणाची नेली काय माहिती नाही, रानटी होती की कुठली होती, पण तरी पण आता इथे 3च आहेत. तर आता बहुतेक आम्ही इथं आलो तेव्हा ती इथं होती आणि नंतरला मग तिकडे गेली तेव्हा आम्हाला 3 दिसले असतील, असं पण झालं असलं तर बहुतेक तरी. पण बघू आता संध्याकाळी सगळे येतीलच, तेव्हा मग समजेल आपल्याला 3 आहेत की आपलीच कोंबडी नेली म्हणून. सो ठीक आहे, आता ती टाकी आपली खाली होते, ती टाकी खाली झाल्यानंतर ती टाकी आपण भरत लावणार आहे आणि नंतरला मग ही टाकी खाली करणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे बघा, आपले जे प्लांट्स आहेत ते ग्रोथ होत आहेत. हे बघा, ही मी एवढी मोठी नव्हतीच आणली, ही खूप छोटी होती आणि ती आता एवढी मोठी झाली. ही पण ह्या सगळ्यात छोट्या होत्या आणि आता त्या झाल्यात मोठ्या. तर ठीक आहे, होऊ दे, चांगली गोष्ट आहे. आणि हा मटका आहे का? ओके आहे. या मटक्याने सुद्धा थोडं पाणी गारच राहते. तर यांचंसुद्धा पाणी आपल्याला साफ करायचं आहे. पण यांचं पाणी साफ करून पण काय फायदा नाही, कारण बदकं आपली त्यात तोंड मारतातच. तर ठीक आहे, बघूया. आणि पहिले त्यांची टाकी खाली होऊ दे, मग नंतर तुम्हाला दाखवतो. ही टाकी भरून झाली आहे
आणि ही टाकी खाली करत लावली आहे. तर खाली करून झाली आणि परत भरायला लावली तर आपली बोरिंग साथ नाही देते, म्हणजे ओव्हरलोड आहे. आता उन्हाळ्याचा सीझन आहे प्रत्येकाच्या घरी आणि आता होळीचा सीझन असल्यामुळे सगळे पाहुणे घरी आले. मग कुणाचे AC चालू आहेत, कुणाच्या TV चालू आहेत, कुणाच्या म्हणजे सगळेच लाईट्स चालू असतात. त्याच्यामुळे मग आता ओव्हरलोड आलं आहे. तर त्याच्यामुळे आपण मग इथनं पाईप काढला. नशीब आपलं त्या टाकीमध्ये पाणी होतं. मग त्याच्यातून आता कसं घेतलं दाखवतो. तिथे आपलं कनेक्शन जोडलं आहे या मशीनचं, जे फिल्टरची मशीन आहे आपली ते बघा. आणि तिथून पाणी जे येतं आहे त्याला आपण इथे पाईप जॉईन केला आहे. तो डायरेक्ट आपण फिश टँकमध्ये टाकला आहे. तर नशीब की तिथे पाणी होतं आणि वाचलो, नाही तर मग खूप लॉस आणि खूपच काय झालं असतं. तर ठीक आहे, आता ही टाकी भरू दे पूर्ण आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता दोन्ही टँक भरून झालेत. हा पण टँक भरून झाला आहे. तर नॉर्मलच भरला आहे, थोडा वर नाही जास्त भरला, कारण बोरिंगचं पाणी येत नाही आणि तिकडून पण पाणी संपत आलं. हे बघा लास्टला तुम्ही बघा सुकत आलं आहे. तर त्याच्यामुळे मग तेवढंच ठेवलं आहे. आणि आपल्या पक्ष्यांना पण स्पंज भिजवून लावलं आहे. तर ठीक आहे. तर एक कोंबडी आपली इथं नाही तर तिकडे जाऊन बघू. आणि तो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला अपडेट देईलच, जेव्हा अंडा भेटेल किंवा नाही भेटेल ती गोष्ट वेगळी आहे, पण अपडेट देईलच. तर आजची व्हिडिओ एवढीच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ आवडेल हे मी भरपूर वेळा बोललो. कोणत्या व्हिडिओ आवडेल तुम्हाला, ज्या टॉपिकवर आवडेल तो व्हिडिओ नक्की बनवेल. सो कमेंटमध्ये लिहून सांगा मला की कोणतं व्हिडिओ पाहिजे तुम्हाला, किंवा पर्सनल मेसेज करा तरी चालेल. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय.